विद्यापीठ कॅरी ऑन देऊ शकते तर पुणे विद्यापीठ का? आम्हाला कॅरी ऑन पाहिजे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलंय। हे विद्यार्थी गेट तोडून विद्यापीठात घुसले आणि तातडीनं पुन्हा परीक्षा घेऊन कॅरी ऑन करण्याची मागणी करत विद्यापीठाच्या कारभाराविरोधात ठिय्या मांडला। पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यात 15 ते 20 हजार इंजिनिअरिंगचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र विद्यापीठानं अतिरिक्त गुणांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची लाट उसळली आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं अस्त्र उगारलंय। अमरावती विद्यापीठ कॅरी ऑन देऊ शकते तर पुणे विद्यापीठ का नाही? यांनी आश्वासन दिलं होतं। आम्हाला कॅरी ऑन पाहिजे कारण एका सब्जेक्टमुळे आम्हाला आमचं वर्ष वाया नाही घालायचं। खरं तर इंजिनिअरिंगचा अभ्यास दर 5 वर्षांनी बदलतो, त्यामुळे 2019च्या बॅचच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 2024च्या पॅटर्ननुसार घेणार का याबाबत संभ्रम निर्माण झालाय। तर पुणे विद्यापीठामार्फत 7 ग्रेस मार्क आणि NSS सह 15 मार्क मिळतात। मात्र काही विद्यार्थ्यांना 18 किंवा 25 पेक्षा जास्त मार्क्स कसे मिळाले असा सवाल विद्यार्थ्यांनी केलाय। या आंदोलनानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठ प्रतिनिधींनी कायदेशीर बाबींवर बोट ठेवलंय। कुलगुरूंनी आम्हाला असं सांगितलं की 2 दिवस तुम्ही थांबा। आमचे जे काही शिष्टमंडळ आहे ते UGCला म्हणजे दिल्लीला गेलेलं आहे, तर त्यानंतर 2 दिवसानंतर निर्णय करतो म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे। विद्यापीठ प्रशासनाच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। येणाऱ्या 2 दिवसात विद्यापीठ या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काय निर्णय घेतं ते पाहावं लागणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।